नमस्कार सगळ्यांना. सकाळ धरून म्हणते चहा पिन चहा पिन. कशाचा चहा पिते काय करते, एवढा उशीर झाला, दुसरंच काम निपटत निपटत म्हणलं आता बाबा काही खाल्लं बी नाही आणि चहा बी नाही. म्हणलं ना का पहिला चहाच बनवून घेते. चक्कर यायला लागली आता मला. बेलपूर गावामध्ये बघा, आता तुम्हाला काय काम करत करत काहीतरी सांगते. एक बेलपूर गावामध्ये दोन बहीण भावंड राहत होते आणि ते भाऊ म्हणायला लागला आता या पोरीला तळ कुठून येईन, आपल्या बहिणीला, बहीण मोठी झाली या, आता लग्नाच्या लायक झाली या, लग्न करावं लागन. आता कुठून भेटणार आहे आपल्याला घर एवढं चांगलं, आपली तर गरिबी आहे. तर मग आपली मुलगी तर आपली बहीण तरी आपल्या मोठ्या घराण्यात देऊ. तर मग अचानक एक हे येत या तळ येत तिला. तर ते पण एवढं काय मोठे नव्हते, नोकरी पाणी करत होतं पोरग. तर ते म्हणले आमच्याकडं हेच नाहीये पैसे, हुंडा द्यायला आमच्याकडे पैसे नाहीत. ते म्हणले आम्हाला काय हुंडा बिंडा नको, हुंडा नको म्हणले. हुंडा नको म्हणल्याच्या नंतर माणसाला किती आनंद वाटतोय का नाही. हुंडा नको, आपल्याला काहीच नको. तर येते आम्ही, थांबा दूध आणते. आणलं दूध. ते म्हणले आम्हाला हुंडा गुंडा नको. तर मग ह्यांना आनंद झाला या भावाला की बाई हुंडा नको म्हणले, लग्न करून देऊ. तर सगळं झालं, जेवण खावणं झाले. तर ते म्हणतात आम्हाला हुंडा नको, काय नको, आम्हाला नाही का तुमच्या मुलीसाठी गाडी द्या, तुमच्या मुलीसाठी दिवाण द्या, खाट गादी द्या, असं बोलायला लागले. घरचं सामान द्या, संसार द्या, चांगला चांगला संसार द्या. म्हणजे लय महागाचं मागायला लागले. म्हणले तुमच्याच मुलीसाठी, तुमच्याच मुलीसाठी. तर मग पोरगी म्हणली मला लग्न नाही करायचं, तुम्ही म्हणला तर हुंडा नाही पाहिजे मला, मग लग्नच नको. तर म्हणले अरे तुझ्यासाठीच मागायलो आम्ही, आमच्या घरात सगळ्या जुन्या वस्तू आहे, नवीन नवरी येईन तर मग कसा विचारते ना लोक की काय दिलं सामाईन आईनं, तुझ्या बापाचा तुझ्या भावाचा अपमान होईल म्हणून आम्ही मागायला लागलो, नाही तर आम्हाला काय करायचं तुझ्यासाठी. मग भाऊ म्हणला जाऊ दे, तुझ्यासाठीच मागायला लागलेत ना, ते काय स्वतःसाठी काय मागायलेत का. ते म्हणते नाही लालची दिसायला लागलेत, मला लग्नात नको. तरी पण तिचे आई वडील म्हणतात बाळा आण कुठून तरी पैसे आणि कर्ज आपण नंतर फेडू. तर मग हे जातो सावकाराकडं. पोरग म्हणतो मी तुमची नोकरी करून पैसे फेडन, मला माझ्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे द्या. पैसे घेऊन येतो लग्नासाठी सावकाराकडून. मग बराच खर्च होतो, नांदायला जाते. मग तिथे गेल्याच नवरा म्हणतो आता माझी ड्युटी संपली, मला परवा दिवशीच जायचंय कामाला. ती म्हणती 2 दिवस नाही झालं तर कामाला चाललात, मी कसं काय माझं मन लागल नव्या जागेवर. ते म्हणतो आहेत ना माझे आई वडील आहेत, तू काय एकली थोडी आहे. मग हे पोरग जातं निघून शेने नोकरीला जातं निघून. तर मग ती सारखंच म्हणायला लागली आईकडून हे आण, आईकडून ते आण, नवीन लग्न झालेलं मिठाई आम्हाला वाटावं लागते, मिठाई घेऊन ये. असं 4-5 किलो नको आणू, चांगली 10-15 किलो मिठाई भारी वारी घेऊन ये. बघा कसे लोक असतात ना लालची. तर मग तसं म्हणल्यावर मग आता काय करायला पाहिजे. मग
पुरीला सांगते या सासू म्हणते आता बाई पोरगी म्हणते आता माझ्या मायबापाकडे पैसा नाही आणि मी कुठून माझे मायबाप आता एवढं 10 किलोचा इंतजाम करतात आणि भारी मिठाई आता एवढा पैसा कुठून आणून माझे मायबाप पहिलाच पैसा सावकाराचा आणलेला आहे तर अडचण पडती मग कसं तरी निरूप पाठवती मायबापाला की तुम्ही 10 किलो मिठाई माझ्या सासून मागितली आमचं खानदान लय मोठं बघा काय करायचं मग वापस दुसरं कर्ज काढून बाप म्हणतं द्यायला पाहिजे भाऊ म्हणतं द्यायला पाहिजे मागितले तोंडाने नाही तर भलं बुरं आपल्या मुलीला करते ना आपल्या मुलीला टोमणं मारते ना म्हणून शेनी बघा मग मिठाई आणली दिली तरी बाईला काय खुशी नाही आली मग हे म्हणले आमचं जावई कुठे ते म्हणले गेले नोकरीला मग तो 1 महिना झाला गेला अजून नाही आला बायकोची काही काळजी आहे का नाही त्याला आणि त्याने तिकडे दुसरीच पोरगी पटवून ठेवलेली आहे बघा पोरगी बरोबर तिकडं ते मस्त रमलाय आणि ही पोरगी आपलं इथं रीतरिवाज करत बसली आहे बघा कसे लोक असतात ना आहे का कुणावर विश्वास पोरगी म्हणली होती तेच खरं होतं का नाही बरं मग पोरगी म्हणली ना हे लोक लालची नाही जमणार तेच झालं ना म्हणून नाही का जरा बघावंच लागते हो जरा थोडस बघावं लागतं म्हणजे पोरींच्या बाबतीत जरा बघावंच लागते मायबाप नादानपणा करते पोरींचं काय होतंय ते आपल्याला नंतर कळतंय पोरगी आपली कोणत्या हालमध्ये आहे नंतर कळतंय आधी आपण बघत नाही काय नाही मुलगा चांगला भेटला दिला मुलगा चांगला भेटला दिला केलं लग्न हा मायबापाची जिम्मेदारी संपली नंतर लेकरं मुलगी ती किती जिंदगीभर हा जिंदगीभर मायबापाच नावी तरी पण मुलगी एखादी शानी असली तर म्हणते माझ्या नशिबाने झालं एखादी मुलगी म्हणते मायबापाने वाटवत केलं असं असतं हो पण ह्या बघा होणारी गोष्टी चुकत नसतात किती बी मोठं घर बघून दिलं किती बी चांगले माणसं बघून दिलं तरी काय ना काय त्यांच्या पाठीमागं पण असतेच बघा म्हणून नाही का पुरीच्या ह्याच्यामध्ये म्हणलं ना लई अवघडच हो पोरींचं नाही का म्हणून असं वाटतंय पुरी पण नाही का आता पुरी नाही म्हणलं तर बघा आता पुरी नाही म्हणून शिनी आता किती लोक प्रॉब्लेम मध्ये आले पुरीच भेटत नाहीत लग्नाला कोणी बी सांगते आम्हाला मुलगा बघा कोणी बी सांगते आम्हाला मुलगी बघा प्रेम मुलीची कमताई कमी आहे आपण काय करणार हो मुलगा असला तरच राहू द्यायचं मुलगी असली तर हे करायचं असं चाललेलं होतं पहिलं म्हणजे 15 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी हेच चाललेलं होतं आता काय नाही मुलगी हो दे मुलगा हो दे आता कोणाला फरक नाही पडत 10-15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी हेच चाललेलं होतं आणि अशी मुलींची तरा असते बघा बरं आजकाल मुलींचं बी टेन्शन नाही आजकाल मुली हुशार येतात आपण आपलं सांभाळून घेतात आपण आपलं सॉल्व करतात आई वडिला काही घरानं सांगत नाही म्हणून बघा मुली पण ठीक येतात आणि मुली म्हणजे कसं मायाळ मुलगी असते मायबापाची माया करणारी भावाबंधाची माया करणारी मुलीला माया असते मुलाचं काय नाही हो एवढं मुलांचं काय नाही चला म्हणून नाही का मुलीच छान असते आता चला बाबा आपण आपला इडो जरा थोडा मोठा झालेला आहे आता सर बारके चिडो होईल नो आता हे बघा चहा बनवलाय या चहा प्यायला मी पण पिणार आहे चहा बघा थोडंच बनलाय चहा बघा एक कप भर बनलाय तरी पण या चहा प्यायला